परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 27. श्री गणेशाय नमः. श्री आजूबाई नमः. मागील अध्यायी कथिल्यानुसार श्री गुरूंचा 105वा जन्मदिन झाला साजरा यथोचित. जरा जर्जर कायेत नवसंजीवनीच जणू संचारिली त्या योगे. महाराजे झाली इच्छा जावे भवानी दर्शना. आला योग त्वरे जुळुनी द्वारे देवीदास महाजने. त्यांची एक मामे बहीण सुधाकर पाठक वेरुळकर आहे स्थानिक धाराशिवी. त्यांची इच्छा शतचंडीची महाराजासवे करण्याची म्हणून विनंती महाजना करवी झाली होती श्रीगुरूला. महाजने केली सर्व व्यवस्था काढून शुभदिन शुभ मुहूर्त मग निघालो आम्ही धाराशिवी. घेतले सवे पोळ वकिलाला ब्रह्मवृद्धांच्या संचासह पोचलो धाराशिवाला. पंचदिन साध्य शतचंडी विधिवत हवनाने झाली संपन्न. अपूर्वाशा आनंदात पाठक दाम्पत्य न्हाले. नंतर मग दुसरे दिवशी आई भवानीच्या दर्शनासी पोचलो तुळजापुरी श्रीगुरु समवेत. महाद्वारी थांबली गाडी कसे जावे घेऊनी मंदिरी गुरुसी. सर्व पायऱ्या उतरवणी दर्शनासी. कालिदास महाराज म्हणे गड्या डोली पाहून आणूया आता. थांबतील वकील महाराजांपाशी. निघालो डोली आणण्यासाठी. तो घडला चमत्कार. महाराज म्हणती पोळ वकिलासी काढा गाडीतली खुर्ची. बसवा मला त्यावरती जाऊ आपण मंदिरी. दीपकने काढली खुर्ची. दोघांनी बसविले त्यांना खुर्चीवरी. एवढ्या सर्व पायऱ्या उतरुनी जावे कैसे घेऊनी गुरुसी. श्री गुरु म्हणती वकिलासी कसला विचार करता म्हणी. करा खुर्चीची पालखी चला घेऊनी मजला झणी. भारल्यागत झाले दोघे कळेना कैसे त्यांना उचलले. सरसर उतरुनी सर्व जिने ठाकले मातेच्या चरणपादुकी. डोली घेऊन आलो आम्ही. चालक म्हणे महाराज गेले दर्शनी. अहो आश्चर्य आम्हासी कैसे नेले त्यांनी महाराजांसी. पायऱ्या होत्या अवघड म्हणून चिंता करत धावत निघालो डोलीसह. भेटतील महाराज कुठेतरी. दर्शन घेऊन चरणपादुकांचे पालखी गेली मंदिरी. पातले महाराज गाभाऱ्यात बैसले आई भवानी समोरी. तोवर धावत पोचलो आम्ही भवानी मंदिरी. मी विचारी पोळ वकिलासी कैसे आणले महाराजांसी. काहीच न बोलती वकील मंत्रमुग्ध अवस्थेत उभे महाराजांजवळी. महाराज आई समोर जोडूनी दोन्ही कर रूप न्याहाळती आईचे. महाराज म्हणती वकिलासी पाहिली का आई भवानी. होय म्हणून वकील हात जोडती ते वेळी. म्हणाले घ्या दर्शन आईचे. द्या मला सामान ओटीचे. भरू द्या आईची ओटी. काढा खिशातून पैसे. वकिलासी काही कळेना सामान ओटीचे मिळेना. अचानक त्यांच्या हाती ठेवली कुणी ओटी. भारल्यागत मग वकील करी आज्ञेचे पालन. जे जे मागती महाराज ते ते देत असे त्यांना. जोडिले हात महाराजांनी स्तोत्र पठण सुरू केले. व्याकुळ होणी भवानीस आळविती महाराज. नयनी अश्रूंचा पूर म्हणे भेट ही शेवटची. तोवर पातले कालिदास महाराज मंदिरी आई भवानीच्या. म्हणे का हो एवढी घाई धीर धरत जा जरा काही. वकील म्हणती कालिदासासी झाली आज्ञा महाराजांची. म्हणे नाही गरज डोलीची करा पालखी खुर्चीची. काही न कळे आम्हासी कसे उचलले पालखीसी. आज्ञा शिरसावंद्य गुरुची कसे आलो आम्ही येथवरी. हा अनुभव माझा विलक्षण सांगत असे पोळ वकील. आजन्म मी नाही विसरणार काय झाली ही किमया. आई भवानी जाणत असे पूर्वसंचित माझे फळाले. मी गुरु मजवर प्रसन्न झाले. समवेत त्यांनी घडविले दर्शन भवानी मातेचे. रोमांचित होते काया आठविता त्या प्रसंगा.
धन्य धन्य ते गुरुराव, संतोषविती आपल्या शिष्यांना. संपूर्ण गड उतरताना भार पालखीचा न जाणवला, की केले सूक्ष्म देहाला स्वये श्री गुरुरायांनी. दर्शन करुणी निघणे झाले, डोलीत महाराजांसी बैसविले. गड चढोनी आले सर्व महाद्वारी, प्रभाकर कुलकर्णी आडाचा वाडा. त्यांची भार्या प्रतिभा, इच्छा त्यांची बहुदिसांची, यावे महाराज आपुल्या घरी. त्यांच्याशी माझे नाते जवळच होते त्यांचे घर. केली विनंती श्री गुरुशी, चलावे आपण त्यांच्या घरी. प्रसन्न होती गुरुमूर्ती, म्हणे जशी इच्छा तुझी. निरोप दिला प्रतिभाताईंना, महाराज येताती आपुल्या घराला. अत्यानंदे धावत सुटली, म्हणे हे माझे अहो भाग्य असती. अति आदरे स्वागत करीती, बरव्या घालूनी रांगोळ्या. पती पत्नी दोघे जण करीती श्री गुरूंचे पाद्यपूजन. म्हणे बहुदिवसांची आस केली पूर्ण आंबेने. रमेश पंडितराव देशपांडे वाडवडिलांपासून अनन्य भक्त महाराजांचे. त्यांचा हा स्वानुभव कथेला त्यांनी. गेले होते दक्षिण यात्रेस श्री गुरूंच्या सेवेसी. रामेश्वराहुनी यात्रा आली कन्याकुमारीला. करुणी समुद्र स्नान पातले कन्याकुमारी मंदिरी. पुजारी करत होते मंदिर बंद, दर्शनार्थी त्यांना विनविती. तरीही पुजारी ना ऐकती, केले पुजाराने मंदिर बंद. महाराज विचारिती पुजाऱ्यासी, मंदिर का बंद करीसी. घेऊ द्या दर्शनाम्हासी, पातलो आम्ही अतिदुरुनी. पुजारी म्हणे महाराजांसी, बिजली चली गई अभी अभी. दोपहर तक अब बिजली नहीं आएगी. महाराज म्हणती पुजाऱ्यासी, तुम्ही द्वार उघडा आधी, बिजली आ जाएगी अभी. चिंता काहे करत हो. पुजारी न्याहाळीती श्री गुरुसी, छद्मी हसून दार उघडती. अकस्मात विद्युत येऊनी मंदिर उजळून जाती. आश्चर्याने मग पुजारी बोटे तोंडात घालती. दर्शनार्थी आनंदले, स्वामीमुळे दर्शन झाले. लागले ते चरणी श्री गुरूंच्या. यात्रा पुढे कोल्हापुरी महालक्ष्मी दर्शनासी. होते महाराज मारुती गाडीत, निकटाले कोल्हापूर. गाडी वळणावर झेपावत, अकस्मात झटक्यात झाली ती अपघातग्रस्त. 2-3 कोलांट्या घेऊन पडली आडवी गाडी ती. अर्ध्या तासापूर्वीच गाडी महाराजांनी थांबवून 2 लहान मुलांची रवानगी केली होती मोठ्या गाडीत. अपघात होता क्षणीच लोक धावले गाडीपाशी. महाराज बसलेले होते मांडी घालुनी, शांतपणे निर्विकार. जवळच होती एक पोलिसांची तुकडी, आली धावत गाडीपाशी. पाहती निर्विकार श्री गुरुसी, अति आश्चर्याने. ताफ्याचा मुख्य पोलीस मुसलमान आला होता बदलून भोकरदनाहून. करुण पंचनामा रीतसर कागदपत्रे केली परत. सायंकाळी तो पोलीस आला भेटण्या धर्मशाळेत. करुणीवंदन महाराजांसी, म्हणे कुदरत खुदाची, आपण अवलियाच खरोखरी. श्री गुरूंनी त्यास थांबविले, भोजनी पंक्तीला बैसविले. अत्यानंद झाला त्यासी, म्हणे मर्जी अल्लाची. म्हणे आली तर जरी काही अडचण, मजला कळवावे निसंकोच. आणि एक महाराजांचे शिष्य अशोक पिंपळे अतिसज्जन. वडील त्यांचे उत्तमराव होते सदा सेवेत महाराजांच्या. अशोक पिंपळे नोकरीसी, वास्तव्य होते कन्नड गावी. येत होते मोटारसायकलीवरुनी. सवे होती कन्या त्यांच्या. भरधाव वेगाने एक जीप समोरून येत होती सुसाट. अचानक बंद पडली मोटरसायकल. काळजात धस्स झाले. डोळे मिटून स्मरण केले सद्गुरू महाराजांचे. आणि अहो आश्चर्यच की, प्रत्यक्ष महाराज समोर त्यांच्या ठाकले. म्हणाले, घाबरू नको, तुला सांभाळणारी शक्ती आहे तुझ्या पाठीशी. किर्र आवाज करीत जीप थांबली सामोरी. जीपच्या त्या दणक्याने कन्या उडाली दूरवरी. आघाताने जीपच्या एका पायाचे मोडले हाड. पाय लटकू लागला. 4 वर्षाच्या मुलीला मात्र काहीही झाले नव्हते. आणि 3च दिवसांनी पुन्हा अहो आश्चर्य, त्यांना पाहण्यासाठी गुरु महाराज आले दवाखान्यात.
त्यांच्या पाठीवर ठेवून हात तोच आशीर्वाद देते झाले. म्हणून गुरुकृपा ही केवलम शिष्यमंगल कारणम. नाना भाले अन्वेकर शके 1862 पासून वडील त्यांचे महाराजांचे किंकर. त्यांच्या लहानपणीचा हा अनुभव आहे खूपच मनोहर. गावातील मंदिराचा सुरू होता जीर्णोद्धार. त्या कारणे महाराज असत फिरस्तीवर. जात होते पायीच पुण्यागावी, रस्ता त्यांच्या शेतातून जाई. बाबा समवेत तेही होते त्या राणी, तेथे असे त्यांची आमराई. आले महाराज त्या राणी, म्हणे बाबास आमराई पाहुणी. करावा आज आमरस तुम्ही, तो सेवणी जाऊ आम्ही पुढील गावी. जरी होती त्यांची आमराई, तरी झाली नव्हती अजूनी शाकाई. बाबा म्हणती असे माझे अहोभाग्य, परंतु क्षमस्व नाही पक्व झाले अजूनी फळ. कैसा देऊ आपणास आमरस, त्यापेक्षा करतो मी दुसरा पाकरस. तो सेवावा महाराज आपण. म्हणती महाराज हे तुमचे असत्य भाषण, पक्व आम्र असता का न करिता आम्ररस. जावे का मी मग तैसेची निघून. म्हणती बाबा शपथ घालुनी महाराज, एकही फळ पक्व नसे तुम्हा काज. म्हणती महाराज कालच तोडिले की पक्व फळ, चला दावितो कुठे दडविले ते आज. बाबा म्हणती अहो त्या कैऱ्याच महाराज, बघा म्हणजे पटेल खात्री आज. काढिले मग आवरण कैऱ्यावरचे, तो सर्व कैऱ्या अत्यंत पक्व असे. सुगंधही त्यांचा मोहक सुटे, आश्चर्याला आमचा पारावार नसे. रामचंद्रसुत आजूबाई कुळाशी संबंधित सद्गुरु चमत्कारांचे अनुभव केले कथन या अध्यायी. इति श्री लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृत सप्तविंशोऽध्यायः. श्री लक्ष्मीकांतार्पणमस्तु. लक्ष्मीकांत महाराज की जय.